हॅलो नमस्कार. तर आम्ही पुण्यावरून आलेलो आहे, कालच आलो आहे. आणि जेव्हा पण मम्मी पुण्याला जाते, मामाकडे जाते, तेव्हा ती तिथून खूप साऱ्या भाज्या घेऊन येते. आणि त्याची व्हिडिओसुद्धा आम्ही तुम्हाला नक्की दाखवू की आहे ना तिने किती साऱ्या भाज्या घेतल्यात. तर त्यातून आता एखाद्या भाजीची रेसिपी आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. ती म्हणजे आहे हरभऱ्याची भाजी. तर मम्मीच्या पद्धतीने कशी हरभऱ्याची भाजी करते आज ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर इथे तुम्ही बघत असाल की मम्मी आणि आई भाजी घ्यायला आलेत भाजी मंडईमध्ये. आणि इकडे प्रेक्षाचं काहीच काम नाही आहे. खरं तर तिला फक्त भाजीची पिशवी जड असणार आहे, म्हणून ती उचलण्यासाठी फक्त आम्ही तिला भाजी मंडईत घेऊन आलो आहोत. आणि ती तिचं काम किती छान पद्धतीने करते, तुम्ही सगळे बघताय. म्हणजे भाजीची पिशवी किती जड आहे तरी तिने एकटीने ती उचलली आहे. ह्याला म्हणतात लहान बहिणीचं काम. वेळ खूप कमी होता, आम्हाला परत घरी यायचं होतं, म्हणून भाजीची फक्त एकच पिशवी घेतली आम्ही. नाहीतर जर अजून थोडा वेळ असता तर प्रेक्षाच्या डोक्यावर अजून 4-5 भाजीच्या पिशव्या मम्मीने दिल्याच असत्या. तर आता इथे मम्मी हरभऱ्याची भाजी निवडते, तुम्ही बघत असाल. तर हरभऱ्याची भाजी कशी निवडायची? हे अशी मेथीसारखी अशी फोडून काढायची फक्त. म्हणजे फक्त पानं तोडायची? नाही ग, असे देठ पण कवळीच आहेत ना, हे बघ असे. आणि कवळी नसतील तर आपल्या कडपत्त्याच्या पाण्यासारखे असे फक्त पानं घ्यायची. म्हणजे जर कवळी असतील तर देठासोबत घ्यायची. आणि जर असे हे असतील निभार असतील, हां कवळी नसतील तर मग फक्त पानं घ्यायची. कडपत्त्यासारखी अशी फक्त अशी घ्यायची. पण आता ही भाजी माझी कवळी आहे, ताजी आहे ही भाजी, त्यामुळे तू देठासोबत पण घेते. आता इथे आपली भाजी निवडून झालेली आहे. आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि तेल गरम होऊन द्यायचं आहे. त्या अगोदर आपल्याला भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. तेल गरम झालं की त्यात आपल्याला 4 ते 5 लसूण पाकळ्या टाकायचे आहेत. इथे लसूण मम्मीने ठेचून टाकलेले आहेत. तुम्हाला जर कापून टाकायचे असतील, छोटे बारीक तुकडे करून टाकायचे असतील तरी तुम्ही तसं सुद्धा टाकू शकता. आता त्यानंतर 5 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. तुम्हाला जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही तशा मिरच्या टाकू शकता. आता आपल्याला हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. लसूण आणि मिरच्या आपल्याला छान परतून द्यायच्या तिथे. यानंतर एक मोठा बारीक चिरलेला कांदा यात घातलेला आहे आणि तो छान आता आपल्याला परतून द्यायचा आहे. कांदा आपल्याला छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता यानंतर आपल्याला मुगाची डाळ घालायची आहे. मुगाची डाळ आपल्याला इथे 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि थोड्या वेळ परतून घ्यायची आहे. मुगाची डाळ फक्त हलकीच परतून घ्यायची आहे. ती खूप काळी किंवा जास्त लालसर होऊ देऊ नका, नाहीतर कडू लागते. आता यानंतर आपल्याला हरभऱ्याची भाजी घालायची आहे. पण त्या अगोदर आपल्याला भाजी स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर ती परतायला लावायची आहे. आणि भाजी मध्यम आचेवरच परता. ही भाजी हिवाळ्यास खास मिळते आणि गरम गरम भाकरीसोबत तर खूप छान लागते. आता यानंतर झाकण ठेवून आपल्याला काही मिनिटं भाजी शिजून द्यायची आहे. आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे. सुरुवातीलाच आम्ही मीठ नाही घातलं कारण ही भाजी स्वतःच पाणी सोडते, त्यामुळे आम्ही मीठ शेवटीच घातलं आहे. आता आपल्याला मीठ घालून असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला पुन्हा झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे. तर इथे आपली ही हरभऱ्याची भाजी रेडी झालेली आहे, चांगली शिजली आहे, तयार आहे.
तर ही भाजी गरम गरम भाकरी, चपाती किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते. तर आता इथे आमची भाकरसुद्धा रेडी झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला आमची रेसिपीसुद्धा आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवीन आणि साध्या सोप्या आणि घरगुती रेसिपींसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.